Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings. हॅलो अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण जाणार आहोत नाशिकवरून औरंगाबादला. तर नाशिकवरून औरंगाबाद म्हणजेच आपलं नाव चेंज झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथे जे डिस्टन्स आहे ते 185 किलोमीटर, म्हणजे 3 तास तुम्हाला जायला लागेल आणि तुम्हाला समृद्धी महामार्गाने जावं लागेल. म्हणजे खूप कमी वेळात तुम्ही संभाजीनगरला पोहोचून जाल. निघालेलो आहोत. आम्ही 7:15ला निघालेलो, पण आमच्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला. समृद्धी मार्ग क्रॉस केल्यानंतर 500 मीटरवरती आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि तिथे आमचा 1 तास गेला. खूप प्रॉब्लेम्स झाले. खूप चांगलं जे नाशिकचे वाहतूक सेवा जे आहे समृद्धीची, पोलीस ते थांबलेले, त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. त्यासाठी त्यांना खूप थँक्यू सो मच. त्यांनी हेल्प केली, त्यामुळे त्यांच्या ओळखीने एक गाडी सर्व्हिसिंगचं माणसांना बोलावून घेतलं आणि आमची गाडी जे पंक्चर आहे ते आम्ही दुरुस्त केलेलं. तर असा आमची सुरुवात झालेली. एनिवे आम्ही 2 तास लेट आहोत. आम्ही 9:30पर्यंत पोहोचून जायला पाहिजे होतं, पण आम्हाला आता 11:30 वाजेल. पण ठीक आहे. तर चला मग जाऊया औरंगाबादला. आता आम्हाला अजून 40 मिनटं बाकी आहेत. तर आपण पोहोचलेलो आहोत एलोरा केव्जला. तर वेरूळ लेणीला भेट देण्याची जी वेळ आहे ती रविवार ते शनिवार आहे आणि मंगळवारी जी वेरूळ लेणी असते ती बंद असते. सकाळी 6 वाजता ही खुली होते पर्यटकांसाठी आणि संध्याकाळी 6 वाजता ती बंद होते. वेरूळ लेणीची जी फी आहे ती 40 रुपये फी आहे आणि जे बाहेरचे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी जी आहे ती 600 रुपये फी आहे. तर वेरूळ लेणी आहे ती महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गावाजवळ आहे. ही लेणी सह्याद्रीच्या 7माळा डोंगर रांगात वसलेली आहे. तरी पैसा दीड कापड झाली. आम्ही पोहोचलेलो आहोत आणि संडे असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे आज. आणि आता आम्ही पुढे जातोय. आणि आपण पोहोचलेलो आहोत. पुढे केव्ज दिसत आहेत. उंच डोंगरावरून एकाच पाषाणात कोरलेली लेणी किंवा शिल्प हे वेरूळ येथील कैलास लेणीचं म्हणजेच एलोरा केव्जचं वैशिष्ट्य आहे. जगात अशी फक्त 3च शिल्प आहेत जे आफ्रिका, भारतातील तामिळनाडू आणि महाराष्ट्रात औरंगाबादमधील वेरूळ येथील ही लेणी. यामुळेच तर जगभरातील पर्यटक, टुरिस्ट आणि अभ्यासकांना ही लेणी भुरळ घालते. आधी कळस मग पाया या तत्वानुसार एकसंध पाषाणात वरून खालपर्यंत कोरण्यात आलेल्या या शिल्पाची अवघ्या जगाला भुरळ पडलेली आहे. युनेस्कोने जारी केलेल्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरूळचं नाव पहिल्या 5 येतं. तर असं म्हणतात की कैलास लेणी कोरताना यातून 20,000 टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला होता. पण कैलास मंदिराच्या परिसरात कुठेही हे दगड दिसत नाही. या दगडांचा वापर आजूबाजूंची मंदिरे बांधण्यासाठी केला असावा असा अंदाज इतिहासकार सांगतात. तर कैलास लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यात वरील बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे.
या महामंडपातही सुंदर कोरीव काम असून स्तंभही आहेत. तर प्रवेश केल्यानंतर कैलास लेणीच्या आतील भागात भव्य मोठ्या खडकात आदी कळस मग पाया या वचनानुसार शिखराची निर्मिती अगोदर नंतर गाभारा व पायथ्याचा भाग बनवला गेलेली अशी अद्भुत शिल्प स्थापत्य शैली बघण्यास मिळते. समोरच्या भागात भव्य द्वार मंडप, अति उंच अशी कोरीव 2 हत्ती व 2 ध्वजस्तंभ दोन्ही बाजूने खडकात कोरलेली आहेत. त्याच पायथ्यालाच पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठ्या खडक्याच्या आतमध्येच बिळे लेणीच्या चारही बाजूने बघायला मिळतात. लेणीच्या भिंतीवर कोरीव खडकात अद्वितीय शिल्पकला, ज्यात गौतम बुद्धांची भावमयी मूर्ती आहे. भगवान शिवजीच्या तांडव करताना असलेल्या अनेक वेगवेगळ्या भावमुद्रा मुद्रा तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश देवतांचे मूर्ती देखील बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे लेणीमध्ये आणि अतिशय सुंदर अशी लेणी आहे. तर एकूण 34 लेण्या आहेत, ज्या बुद्ध, हिंदू व जैन धर्मांचे त्या काळातील कलाशिल्प स्थापत्य शैलीचे अनोखे दर्शन इथे तुम्हाला करण्यास मिळते. अति प्राचीन वास्तूंचा ठेवा जपण्यासाठी 1951 साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे व त्यानंतर या लेणी भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित पण केली गेली आहे. तर वेरूळच्या एकूण 34 लेणीची रचना 3 प्रकारच्या समूहात विभागल्या गेले आहेत. तर 1 ते 12 जे आहेत ते बौद्ध लेण्यांचा समूह आहे, 13 ते 29 मध्ये हिंदू लेणी समूह आहे आणि 30 ते 34 मध्ये जैन लेणी समूह आहे. A few moments later. तर आम्ही आता आलेलो आहोत बीबी का मकबरा बघायला. शहरापासून 3 किमी अंतरावर हा मकबरा स्थित आहे. बीबी का मकबरा औरंगजेबाची बायको रबिया उद दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगमच्या आठवणीत बांधण्यात आला असे म्हटले जाते. ही वास्तू ताजचे अनुकरण आहे आणि याच कारणामुळे बीबी का मकबऱ्याला मिनी ताज म्हणून ओळखले जाते. आग्रा येथील ताजमहल जसा प्रत्येकाच्या नजरेत भरतो तशीच भावना बीबी का मकबराला पाहून येते. तर बीबी का मकबरा या वास्तूला बांधण्यास 17व्या शतकात सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. ही वास्तू ताजमहलाची प्रतिकृती आहे. 1657 साली औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो बेगम हिचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. तिला दफन करण्यास आलं होतं तिथेच नंतर हा बीबी का मकबरा उभारण्यात आला. आग्रा येथील ताजमहल शुद्ध पांढऱ्या संगमरवराच्या मदतीने बांधण्यात आला होता. तर बीबी का जो मकबरा आहे तो गुंबद संगमरवराचा वापर करून बनवण्यात आलेला आहे. तर मंडळी, वेळेच्या अभावी आणि आमच्यासोबत जो इन्सिडेंट घडलेला त्यामुळे आम्ही 2च जे ठिकाणे आहे ते कवर करू शकलो, पण तुम्ही एका दिवसामध्ये 3 ठिकाणे ऑफकोर्स कवर करू शकता. एक तर वेरूळ लेणी, त्यानंतर दौलताबाद फोर्ट आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही बीबी का मकबरा बघू शकता. तर 1 डे ट्रिप तुम्ही नाशिकवरून औरंगाबाद अशा प्रकारे करू शकता. तर तुम्हाला जर जायचं असेल तर तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे. तुम्ही विमानाने जाऊ शकता, रेल्वेने जाऊ शकता, वाहनाने जाऊ शकता, म्हणजे तुमच्या पर्सनल व्हेकलने जाऊ शकता. तर बीबी का मकबऱ्यापासून जे विमानतळ आहे ते जवळपास 10 किलोमीटर अंतरावरती आहे आणि रेल्वे स्टेशनपासून जे आहे ते बीबी का मकबरा सुमारे 36 किलोमीटर दूर आहे. आणि जर तुमच्या पर्सनल व्हेकलने जायचं असेल तर औरंगाबादपासून 4 किमी अंतरावरती आहेत. जर तुम्हाला राज्य परिवहन बस किंवा खाजगी टॅक्सीद्वारे पण तुम्ही इथे भेट देऊ शकता.
तर आम्ही नाशिकपासनं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला भेट दिलेली आहे. तर नाशिकवरून जे डिस्टन्स आहे ते 185 किलोमीटर म्हणजे 3 तास तुम्हाला लागेल बाय समृद्धी महामार्गाने. तर हा होता आजचा आपला ब्लॉग. मी अपेक्षा करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी.